फोंडा तालुक्यातील बोंडबाग परिसरात जंगली गव्यांचा वाढता वावर स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनलाय। नुकत्याच झालेल्या एका घटनेत गव्याच्या हल्ल्यात एका होमगार्डचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण अधिक गडद झालंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गवे आता घराजवळ आणि रस्त्यांवर नियमितपणे दिसत असून विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी नागरिकांना बाहेर पडताना भीती वाटतेय। जंगलतोड आणि जंगलातील पाण्याच्या स्रोतांची कमतरता यामुळे हे प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांनी पंचायत आणि वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी अशी मागणी केली जाते। काल तुवें पळयलो मोठो आसलो व्हडलो आसलो तुमच्या दारान आयलो सारको दारान दिसता आतां मागीर दिसता रावपाक ते कळना न्हू केन्ना आतां रातचे बी तुमकां भायर सरपाक मातशें सामकें भंय आनी ल्हान भुरग्यांक बी भोंवपाक हय ते घराचे चेडे भुरगीं नाती आतां भंय दिसता ती भायर बी सोडपाचें ना भुरग्यांक सोडपाचें ना। काल जो म्हाका लागून आमचो व्हिडिओ घातलो तो म्हाका घराकडल्यान कामाला सुट्टा आसतना पळयलो हांवें। पळयतकीर सारकें ते आमच्या दारानूच ते पळोवन म्हाका आनी भंय हे सायडीन ते सायडीन पळयत सामको जाग मागीर कुत्र्याक भुकना काय ना, आमच्या गोरड्याक भुक बी ना। आनी हे सायडीन पळयत सगळे कडेन हे सायडीन येयलो ते लायटी आहा म्हण मातसो उजवाड तरी मातसो म्हणजे उजवाडाचें कळटा तेजी हायट बी व्हडली न्हू गोरड्याची लायटी पेटना ह्यो पेट्टा रातचे पेट्टा म्हणून बरें मानसुकी म्हणटा येवपाक वचपाक बरें पडटा आमकां। तूं नायटीच्यान येता? हय कामाला येता आसतना काल हेंचो व्हिडिओ पळयलो आनी भंय दिसपाक लागलो कित्याक थंय ते ह्या वाठाराक आनी केन्नाय तुका दिसूंक ना अशें येतना? दिसता खूब फावटी दिसला कोर्सां दिसला आमच्या कोर्सां दिसून हांव कसो धांवला परत हे सायडीन शिवाड आहा हे वाटेन येवपाक मेळटा त्या सायडीच्यान धांवला खूब फावटी पण तुवें केन्ना कंप्लेन बी करूं ना? कंप्लेन कोणा म्हणून ते कशें करतले ते एक इन्सिडंट तो आमच्या थंय हालींच जाल्लो 1 वर्स जालें ते आमची ती एकटी हे जाल्ली आनी हो कालचो एक इन्सिडंट हांगा गवऱ्यान सामको डेड करून उडयलेले मनीस। जो आता आमचे वायल्ड एनिमल्स म्हणजे स्पेशली हे इंडियन गवरेडे जे जांकां प्रॉपर उदकाचो सोर्स नसल्या कारणान हे लोकेलिटीक येता हे वयल्यान देंवता। आतां कितें जालां आमच्या हांगा 2-3 कडेन रिटेनिंग वॉल बांदल्या, हायवे रोडय जाला, हायवे रोडा प्रॉपर ताका एनिमल पॅसेज ना तेज्या कारण ते खंयच्या तरी दुसरे कडेन वचून ते उदकाचो सोर्सा कडेन वता। ते आमचो हो जो बेतोडा रोड आसा पळय तो क्रॉस करून ते वता। हांवें खूब फावटी पळयल्या तांकां पूण जे आतां ह्यो काल जो इन्सिडेंट जाला तो अनफॉर्च्युनेट आसा। तो म्हाका दिसता जो सांजच्या वेळार 6:30 सुमार जे तेंचो देंवपाचो टायम आशिल्लो पळय खंयच्या तरी हो तो मनीस मेळ्ळा आनी तेणें ताका उडयला आनी तो तेतून बावड्याचो नार जीव गेला। पूण हे जावचें न्ही म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटान खंयच्या तरी उदकाचो सोर्स तांकां वयर रानाकच तयार करचो अशें आमकां दिसता। बोंडबागार एक दिसाचे गोरडे येवपाक लागले। काल सांजचे 5:00 सुमार हे घरा कडल्यान असोच तो एक सिंगल आयलो गोरडो असो धांवलो असो येयला पण त्याच जाग्यार समजा कोणी जर भायर बी आशिल्लो जाल्यार ताका थंयच्या थंय काबार करता आयले। म्हणजे फॉरेस्ट कितें करतात आमी हांवें काल तो व्हिडिओ काडलेलो पळय तो गोरड्याचो तो हांवें काडलेलो। हांवें कित्याक लागून काडलेलो की हे प्रेस माध्यमाच्यान तरी तांकां जाग घेवन म्हणून, कारण आमच्या गांवांत गोरडे भोंवता दिसाचे एक तर आमचे दिसा भोंवतले कोण रातचे भोंवल्यार कोण वयतलो। गेले 2 वर्सां जालीं तुमच्या हो गोव्याचो इश्यू आसा पूण फॉरेस्ट कांय एक्शन घेयना अशें दिसता तुमकां? 13 ऑक्टोबर 2024 म्हाजी चुलत काकी पिड्यार जाल्ली, गोरड्यान मारले तिका। पूण तेजे नंतर तिणें स्ट्रेंज मारले होते वयर पूण तेजो उपयोग कांय जालो ना आनी परत ते फॉरेस्टाचे कोणूच कर्मचारी सुद्दां येना हांगा पळोवपाक, कोणूच येना कोणूच येना। आमी जेन्ना काल हांवें व्हिडिओ घातला तेजे नंतर म्हाका 5:30 स कित्याक फॉरेस्टाचे कर्मचारी येवन हांगा पळोवन गेल्या पळय तो आशिल्लो खंय हे डोंगरार आशिल्लो थंय। हांव तेजे फाटीं लागपाक कारण कितें की म्हाजी थंय चुलत काकी रावता आनी एक काकी आहा ती जाणटी आसा मग तिचे बी ती भायर आसल्या तिच्या आंगार बी वसत म्हणून हांव तिका जागोवपाक लागून आनी व्हिडिओ काडून हांव तेजे फाटल्यान धांवल्लो काल। मागीर तुमी एप्रोच केला आतां फॉरेस्टाचे काल येवन गेले पूण आयज पर्यंत परत ते इन्क्वायरी करपाक येवना। आतां तो हांगा खंय आसा लागीं आसा ते गोरड्या एकटोच भोंवता सिंगल। म्हणजे रातचे हांगा लोकांक भयाबीत जाला आतां खूब भंय आसा कारण जी एक लायट बी आसा स्ट्रीट लायट बी बंद जायत न्हू जाल्यार कांयच कळना। तोय काळो आनी काळोख जालो न्हू गोरडो काय बैल म्हणटा कांय वळखपाक येना येदो मोठो आहा तो। चालू गोरडे आसता हांगा। तुमच्या एरियेन जो रस्त्या सायडीन कचरो उडयतात ताका लागून येता ते आतां तो म्युनिसिपालिटी एक कचरे उडयतात थंय आतां नाका ते वस्तू हाडून ते उडयतात ते गोरडे म्हाका दिसता त्याच वासान बी येवं शकता कारण हे म्युनिसिपालिटी आमी 1000 फावटी सांगले बाबा आमी प्रेस माध्यमाच्यान सांगलें तांकां तुमच्या माध्यमांतल्यान सांगलें
की बाबा ते तेंच्या कितें तरी कराक म्हणून म्युन्सिपालिटी आयज पर्यंत म्युन्सिपालिटी कांयच करिना ते हाडटा कचरो उडयता आनी ते वासान ते म्हाका दिसता जनावर तेंच्या वासान लागून आमकां बोंडबोकराक त्रास करता. लोकल पंचायत तरी करता लोकल पंचायत कांयच करिना. पंचायत कितें करतली, पंचायत कांय पळय सुद्दां ना हांगा. कन्सर्न मिनिस्टराक कितें सांगूंक सोदता तुमी आतां? आमी आतां आमचे फॉरेस्ट मिनिस्टराक सांगूंक सोदता की जी आतां तुमी वर्सान वर्स ती झाडां वाडटा काजूची पणसाची ती हांगा तुमी गांवच्या लोकांक वाडूं नाका. ती फॉरेस्टार एक वर्स फॉरेस्टार लावन पळया, कारण फुडें हे 5-10 वर्सांक ते जनावरां हांगा येवचे ना, वयरूच जातली. आनी हेचे पयलीं भाऊसाहेब बांदोडकर आसतना फॉरेस्टार झाडां आशिल्लीं, पणसाचीं आशिल्लीं, काजूची सगळीं आतां ती मेल्लीं आसा म्हणून ते हांगा येता. आनी 2000 म्हाका 1984 सुमार 21 झाडां लायिल्लीं. तेन्नाच्यान ती 21 झाडां पळत ना ताका. आतां ती पयलुचीच झाडां आशिल्लीं, पणस बी आतां मेले आसतले म्हणून ती हांगा सगळीं जनावरां ही गांवांत येता. ती आमकां जी झाडां दिता पळय तुमी पावसाक आमचे कडेन जागो ना. हांवें तेन्नाय सांगलें अशेंच की ही जी लोकांक तुमी झाडां वाडटा पळय न्हू ती बंद करा. आमचे सारके सामान्य मनशा कडेन जमीन ना, आमी ती घेतात, कोण आमदार वाडटा ताका बरें दिसपा लागून आमी घेतात आनी ती दारांक दवरता, मागीर ती सुकोन मरता. तीच झाडां तुमी फॉरेस्टाक एक वर्स लावन पळया. फुडें 5 वर्सां आमच्या भुरग्यांक सुखी जातले भुरगे.